आपण आता बघितलेलं आहे की अँथर जे आहे म्हणजे जे एंड्रुशियम आहे, एंड्रुशियम हे स्टेमेनने बनले असतात. तर एका स्टेमेनमध्ये जर आपण बघितलं तर एक फिलामेंट असतो. हा फिलामेंट स्टेमेनमध्ये एक फिलामेंट असतो आणि फिलामेंटसोबत एक त्यातला वरच्या साईडला एक अँथर जो की बायलोब्ड आपल्याला बाहेरून दिसतो, बायलोब्ड एक अँथर त्याला अटॅच असतो. तर हे याचे आणि जर त्याला असं आपण कट करून पाहिलं आडवं ट्रान्सफर सेक्शनमध्ये तर आपल्याला असं दिसून येईल की हा बायलोब नसून बाहेरून जरी बायलोब दिसत असला तरी हा 4 लोबनी बनलेला असतो आणि त्याच्या आतमध्ये हे असे 4 लोब्स असतात आणि त्या 4ही लोब्समध्ये पॉलिन ग्रेन्स असतात. हे पॉलिन ग्रेन्स आहे याच्यामध्ये. तर हेच मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे. त्याच्यानंतर जर आपण स्टाईल जर आपण बघितलं कार्पेल, तर कार्पेल किंवा गायनेशियम गायनेशियमचाच पार्ट आहे. तर कार्पेलमध्ये बघितलं तर वर हा स्टिग्मा आहे, वर हा स्टिग्मा हे स्टाईलमध्ये ही जी स्टाईल असते ही हॉलो असते आणि हे आहे ओव्हरी. हे आपण बघितलीच आहे ना, हे आपण याच्यामध्ये फ्लावरमध्ये बघितली आहे. तर हे ओव्हरीला जर असं ट्रान्सफर सेक्शन कट केला तर त्याच्या आतमध्ये बारीक 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 ओव्ह्यूल्स दिसून येतात. तर याच्यामध्ये माहीत नाही तुम्हाला दिसेल किंवा नाही, पण तुम्ही घरी जर कट करून पाहिला तर तुम्हाला बारीक ओव्ह्यूल्स दिसू शकतात ओव्हरीला असं ट्रान्सफर कट केलं तर हे सगळे ओव्ह्यूल्स याच्यामध्ये भरलेले असतात. जर आता याच्यानंतर आपण बघूया पॉलिनेशन. आपण बघू पॉलिनेशन म्हणजे आता हे स्टिग्मा याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पण ऑर्गन आहे. आता बघूया आपण पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय की पॉलेन ग्रेन्स आहे अँथरपासून, अँथर ह्या जो अँथर आहे ना या अँथरपासून, अँथरमध्ये पॉलेन ग्रेन्स असतात हे मी आता तुम्हाला दाखवलं. तर अँथरपासून पॉलेन ग्रेन्स स्टिग्मावर कार्पेलच्या स्टिग्मावर ट्रान्सफर होतात, याला म्हणतात पॉलिनेशन. म्हणजे पॉलेन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा, दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशनमध्ये हे जे पॉलेन ग्रेन्स आहे जे अँथरमध्ये तयार झालेले आहे, अँथरचे पॉलेन ग्रेन हे ट्रान्सफर होतात स्टिग्मावर आणि ड्युरिंग पॉलिनेशन स्टिग्मा बिकम स्टिकी. हा थोडासा चिकटसा होऊन जातो पॉलिनेशनच्या वेळेला, स्टिग्मा चिकट होऊन जातो आणि हे आता तुम्ही म्हणाल की पॉलिनेशन होते, पण पॉलिनेशनसुद्धा याच्यामध्ये 2 प्रकारे होते. 2 प्रकारे म्हणजे सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशनमध्ये कसं होते, सेल्फ पॉलिनेशनमध्ये जर एकच फ्लावर आहे आणि एकाच फ्लावरमध्ये जर एकाच फ्लावरचे जे पॉलिन ग्रेन्स आहेत त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर किंवा त्याच झाडाच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर पडले तर समजा आता हे एक झाड आहे, या झाडामध्ये पॉलिनेशन जर होत असेल, आता हे आता थोड्याशा कळ्या आहे, पॉलिनेशन जर झालं समजा तर या फ्लावरमध्ये जे पॉलिन ग्रेन्स तयार होतील, या फ्लावरमध्ये जे पॉलिन ग्रेन्स तयार होतील ते पॉलिन ग्रेन्स याच फ्लावरमधल्या स्टिग्मावर पडले किंवा या बाजूच्या फ्लावर म्हणजे याच झाडाच्या दुसऱ्या फ्लावरवर जाऊन पडले तर अशा प्रकारच्या पॉलिनेशनला सेल्फ पॉलिनेशन म्हणून, जिथे की फ्लावर तो म्हणजे याचं तोच फ्लावर असेल किंवा मग त्याच झाडाचा दुसरा फ्लावर असेल, याला सेल्फ पॉलिनेशन असे म्हणतात. परंतु जर झाड 2 आहे, 2 झाडं आहे आणि पॉलिनेशन एका स्पीशीजच्या 2 फ्लावर्समध्ये झालं म्हणजे 2 झाडाच्या डिफरंट फ्लावर्समध्ये झालं, या झाडाचे जे फ्लावर्स आहे या फ्लावरमधून हे आता मी हे इथे फ्लावर या आता समजा हे दुसऱ्या झाडाचं फ्लावर आहे, तर हे दुसऱ्या झाडाचं फ्लावर आहे आणि एका झाडाचं फ्लावर आहे. जर या फ्लावर्सचे जे पॉलिन ग्रेन्स आहे, या फ्लावरचे जे पॉलिन ग्रेन्स आहे, हे दुसरं झाड आहे याचं फ्लावर आहे आणि सेम स्पीशीज सेम आहे आणि हे दुसऱ्या झाडाचं फ्लावर आहे, तर या झाडाच्या फ्लावर्सचे जे पॉलिन ग्रेन्स आहे या दुसऱ्या झाडाच्या फ्लावर्सच्या स्टिग्मावर पडले तर अशा प्रकारच्या पॉलिनेशनला क्रॉस पॉलिनेशन असे म्हणतात. म्हणजे सेम स्पीशीजचे 2 झाडं पाहिजे तेव्हा क्रॉस पॉलिनेशन झालं. आणि समजा एकाच झाडाच्या फ्लावर्समध्ये हे पॉलिनेशन होत आहे
तर त्याला सेल्फ पॉलिनेशन असे म्हणतात. तर याच्यामध्ये दुसरं अजून आहे की हे आता पॉलिन ग्रेन्स जसं आपण तुम्हाला म्हटलेलं आहे की सांगितले पॉलिनेशन होते म्हणजे हे जे पॉलिन ग्रेन्स आहे हे त्याच्या स्टिग्मावर पडतात. आता तुम्ही एखादं किंवा गुलाबाचं फूल बघितलं असेल. गुलाबाच्या फुलामध्ये जर आपण असा हात लावला तर आपला हात थोड्याशा आपल्या हाताला खरखर लागते. थोडेसे या जर आपण हे जे आहे ना हे जर अशा प्रकारचं आपण याला हे केलं तर आपल्याला असं रब केलं थोडंसं तर आपल्या हातावर थोडं असं पावडर लागल्यासारखी वाटते. तर ते हे जास्वंदाच्या फ्लावर्समध्ये जास्त चांगलं दिसून येते की जर आपण थोडंसं ते जास्वंदाच्या फ्लावरला असं जरी आपण झटकलं तर पॉलिन ग्रेन्स आपल्या हातावर पडतात. म्हणजे हे जे याच्यातून पॉलिन ग्रेन्स अशा प्रकारे पडतात आणि दुसरी त्या स्टिग्मावर चिपकून जातात. तर आता जसं आता याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ बायोटिक एजंट्स म्हणजे विंड, वॉटर अँड बायोटिक एजंट लाईक इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. तर आता हे कसं होते हवा जर फार हवा आली हल्ले हे तर पॉलिन ग्रेन्स पडून जाऊ शकतात. आणि बायोटिक एजंट्स म्हटलं आहेत किंवा पाण्याद्वारे पण हे इकडे तिकडे जाऊ शकतात. जसं नारळ वगैरेमध्ये पाण्याद्वारे होते. तर जर कसं आहे एखादे हे जे फ्लावर्स असतात हे मोठे मोठे असतात आणि तुम्हाला सांगितलं मी की फार कलरफुल फ्लावर्स असतात आणि हे कलर्ड फ्लावरवर इन्सेक्ट्स येतात बसतात आणि इथे जे इन्सेक्ट्स आल्यानंतर बसतात याच्यावर बसल्यानंतर काय होते त्यांचे हे जे पंख आहे त्या पंख त्या पॉलिन ग्रेनला टच करतात. आपण बघितलं जसं की जास्वंदाच्या फुलामध्ये हात तसा जरी लावला तरी आपल्या हाताला ते टच करतात. तर अशाच प्रकारे इथे काय होते की जे इन्सेक्ट्स आले इन्सेक्ट याच्यावर बसल्यानंतर काय होते त्यांच्या पायाला पंखाला पॉलिन ग्रेन्स लागून जातात, चिपकून जातात ते. आणि ते त्याच्यानंतर हे जे इन्सेक्ट्स आहे इन्सेक्ट्स आहे बटरफ्लाय आहे भोंगे आहे जे इन्सेक्ट्स आहे हे काय करतात मग दुसऱ्या फ्लावरवर जातात. ते तर तुम्ही बघितलं असेल बटरफ्लायला आहे की एका फ्लावरवर येते मग दुसऱ्या फ्लावरवर जाते. तर ते त्यांना जे पॉलिन ग्रेन्स पायाला पंखाला चिपकून जातात मग ते दुसऱ्या फ्लावरवर बसले की ते थोडेसे मी तुम्हाला सांगितलं की स्टिग्मा थोडं स्टिकी असते. तर स्टिकी असल्यामुळे ते पॉलिन ग्रेन्स त्या स्टिग्मावर चिपकून जातात पडून जातात आणि ते त्याच्यावर पडून जातात स्टिग्मावर पडून जातात. म्हणजे बरेचसे पॉलिन ग्रेन्स चिपकलेले असतात त्यांना त्याच्यामुळे ते कुठं बरेचसे जेव्हा पडतात तर काही पॉलिन ग्रेन्स स्टिग्मावर पण पडून जातात. आणि स्टिग्मा स्टिकी आहे ते चिपचिपा आहे थोडासा त्याच्यामुळे त्याला चिपकून जातात आहे. तर अशा प्रकारे पॉलिनेशन होते. याच्यामध्ये इन्सेक्ट्सचा पण खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणून इन्सेक्ट्स या फ्लावर्सच्या कलरमुळे पेटल्सच्या कलरमुळे याच्याकडे अट्रॅक्ट होतात. कधी कधी तुम्ही बघितलं असेल की रातराणीच्या फुलांना वगैरे फार सुगंध असते तर त्या सुगंधामुळे सुद्धा ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि अशा प्रकारे पॉलिनेशनला कारणीभूत ठरतात. तर आता याच्यानंतर आपण बघू की याच्यामध्ये पॉलिनेशन तर झालेलं आहे. आता पॉलिनेशन झाल्यानंतर मग बाकीचं कसं होतं आपण बघू. The stigma becomes sticky during pollination. Pollen germinate when they fall upon such sticky stigma, that is long pollen tubes, and two male gametes are formed. The pollen tubes carries male gametes. Pollen tube reaches the embryo sac via style. Tip of the pollen tube burst and two male gametes are released in embryo sac. आता आपण बघूया की इथे याच्यानंतर आपलं हे आपण बघितलं की पॉलिन ग्रेन्स याच्यामध्ये निघतात आणि ते स्टिग्मावर हे जे पॉलिन ग्रेन्स आहे हे स्टिग्मावर चिपकतात है ना. हे तर आपण आता इथे आपण बघितलं जाईल. तर त्यांनी पॉलिनेशन झालं. आता पॉलिनेशन झाल्यानंतर होते काय. पॉलिनेशन झाल्यानंतर आपण बघूया. पॉलिनेशन झाल्यानंतर मग ही जी हे समजा आता याच्यामध्ये हे समजा आहे स्टिग्मा है ना. हे स्टिग्मा आपण त्यांना हॉलो स्टाईल हे बिलकुल पोकळ असते. हॉलो असते म्हणजे पोकळ असते. हे पण आपण बघितलं. आता इथे थोडीशी मी मोठी काढलेली आहे स्टिग्मा मोठं काढलेलं आहे. तर याच्यामध्ये हे आपण आता या बघूया स्टिग्मा है ना. या स्टिग्मावर हे पॉलेन्स पडलेले आहे. हे फार मायन्यूट असतात मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असते. आता पॉलेन पडल्यानंतर इथे थोडंसं हे ओलसरपणा असतो स्टिकी असते ओलसरपणा असते ड्यू टू
मॉइश्चर इट जर्मिनेट. मॉइश्चरमुळे काय होऊन जाते, हे पॉलेन ग्रेन आहे हे जर्मिनेट होते. ही जर्मिनेट झाली, ही ट्यूब जर्मिनेट झाली. हे पहा, हे पॉलेन ट्यूब तयार झाली, याला म्हणतात पॉलेन ट्यूब. हे पहा, ही एक असे जर्मिनेशन झालं याचं, इथे पॉलेन ग्रेनचं जर्मिनेशन झालं आणि पॉलेन ट्यूब तयार झाली. हे पॉलेन ग्रेनसुद्धा मिओसिस डिव्हिजनमुळे दोन याच्यामध्ये गेमिट्स तयार झाले. मिओसिसमुळे याच्यामध्ये दोन गेमिट्स तयार झाले. हे जे दोन गेमिट्स आहे याला हे आहे हे जे हे दिसून राहिले पॉईंट, हे दोन गॅमिट्स तयार झाले आणि यांना म्हटल्या जाते मेल गेमिट्स. मेल गेमिट. ते हे जर आपण पाहिलं याच्यामध्ये दोन गॅमिट्स तयार झालेले आहे. या पॉलिन ट्यूबमधले जे गॅमिट्स आहे हे पॉलिन ग्रेन्स हे जर्मिनेट झाल्यानंतर याच्यामध्ये एक पॉलिन ट्यूब तयार झाले, त्याच्यामध्ये डिव्हिजन झालं आणि डिव्हिजनमध्ये मुळे पॉलिन ग्रेन्समध्ये डिव्हिजन झाल्यामुळे काय झालं, याच्यामध्ये दोन मेल गॅमिट्स तयार झाले आणि दोन मेल गॅमिट्स या पॉलिन ट्यूबच्या टिपवर आहे. आता ही जी पॉलिन ट्यूब आहे ही आता ग्रो करत जाते, वाढत जाते, ग्रो करत जाते आणि ग्रो करत आता हे इथून ही जी पॉलिन ट्यूब आहे ही ग्रो करून हे इथपर्यंत येते. इथे म्हणजे याच्या हे पॉलिन ट्यूब आहे, ही पॉलिन ट्यूब आली, आपण खूप मोठी दाखवलेली आहे, हे याच्या टिपपर्यंत आली. हे इथे दोन मेल गॅमिट्स आहे. हे पहा इथे. आता हे काय आहे तर हे ओव्ह्यूल आहे. हे आहे ओव्ह्यूल, जे मी इथे काढलेलं आहे हे ओव्ह्यूल आहे. हे ओव्ह्यूल आहे. हे इंटॅग्युमेंट्स आहे, इंटॅग्युमेंट्स याला म्हटलं जाते. आणि हे एम्ब्रिओसेक आहे. का एम्ब्रिओसेक आहे. याच्यामध्ये 8 सेल आहे. एक सेल आहे याच्यामध्ये, दोन याच्यात आजूबाजू सिनर्जिड आहे आणि हे एंटीपोडल सेल्स आहे. हे इथे एंटीपोडल सेल्स आहे. हां, तर हे एम्ब्रिओसेकचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये हे एम्ब्रिओसेक आहे. हे जे आहे ना आतलं, याच्यामध्ये 8 सेल दिसून आले. 1 2 3 4 5 6 7 8. याच्यामधली ही जी मधली सेल आहे ही फक्त एक सेल आहे. ही हॅप्लॉइड आहे. याच्यामध्ये मिओसिस डिव्हिजन झालेले हे सगळेच हॅप्लॉइड आहे. हे जे सगळे सेल्स आहे, एंटीपोडल सेल आहे, हे पोलर न्यूक्लियाई आहे आणि हे सगळे सिंगल सेल आहे, हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड तुम्हाला डिव्हिजनमध्ये मिओसिस डिव्हिजन होते. हे एंटीपोडल सेल्स, एंटीपोडल सेल्स आहे. हे पोलर न्यूक्लियाई आहे. हे दोन आहे न्यूक्लियाई आणि ही जी आहे एक सेल आहे, एक सेल. आणि आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह, आपलं जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन किंवा फिमेल गेमिट आपण यालाच म्हणू. आणि हे जे बाजूचे दोन आहे हे जे दोन आहे हे आहे सिनर्जिड्स म्हणतात त्याला, सिनर्जिड्स. आणि हे जे ओव्ह्यूलचा हा स्टॉक आहे, ओव्ह्यूलचा. आणि दुसरी गोष्ट आहे, इथून जे आतमध्ये हे चाललं आहे, ही जी पॉलन ट्यूब आहे, पॉलन ट्यूब इथे टिपपर्यंत बसली, तर हा जो पार्ट आहे याला मायक्रोपाईल असे म्हटल्या जाते. मायक्रोपाईल. हां, इथे एक छिद्र असते प्रत्येक ओव्ह्यूलला. आता तुम्ही बघितलं असेल, एखादा हरभरा तुम्ही भिजवा आणि भिजवल्यानंतर खूप टंब भिजला आहे आणि भिजवल्यानंतर जर त्याला थोडंसं दाबलं तर एका बारीकच्या छिद्रातून तुम्हाला पाणी निघताना दिसेल. हां, बिलकुल एक छोटंसं मायन्यूट असं गोल छिद्र असते आणि त्याच्यातून तुम्हाला पाण्याची धार बाहेर निघताना दिसेल. तेच मायक्रोपाईल आहे. आणि प्रत्येक म्हणजे हरभरा आहे, वटाणा आहे, या प्रत्येक सीडमध्ये मायक्रोपाईल असते, कारण की त्याच्यातून ही जी पॉलन ट्यूब आहे ही त्याच्यातूनच एंटर करते. आता ही जी पॉलन ट्यूब याच्यात या ओव्ह्यूलमध्ये एंटर केलं तिने. हे पाहे ओव्ह्यूलमध्ये ही मायक्रोपाईल, हे जी पॉलन ट्यूब आहे ही या मायक्रोपाईलच्या थ्रू आतमध्ये एंटर केलं. हा इथे एम्ब्रिओसेक आणि इथे एक सेल आहे. इथे हे फिमेल गेमिट आहे आणि हे आहे मेल गेमिट. आता आपला जो दोन मेल गॅमिट आहे आणि फिमेल गॅमिट एकच आहे. आता काय होते, आता याचं टिप जे आहे ते डिझॉल्व्ह होते.
आता ही टीप डिझॉल्व झाली, तर हे या टीपमध्ये हे काय होते, ही जी पॉलन ट्यूब पूर्ण डिझॉल्व झाली, याच्या टीप डिझॉल्व झालं. टीप डिझॉल्व झाल्यानंतर याचे दोन्ही जे हे आहे गॅमेट हे रिलीज झाले है ना, दे रिलीज इन ओव्ह्यूल. आता ओव्ह्यूलमध्ये रिलीज झाले, तर याच्यातला हा जो हे मेल गॅमेट आहे, हे मेल गॅमेट आहे. हे मेल गॅमेट तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडीशी आता कलरचा यूज करते. हे पहा, हे मेल गॅमेट आहे कलर. तर हे जे मेल गॅमेट आहे, हे मेल गॅमेट एका मेल गॅमेटनी या एक सोबत फ्यूज झाला है ना. याचं युनियन, या एक सेलचं युनियन, हे जे मेल गॅमेट आहे, मेल गॅमेट आणि दुसरा हे आहे फिमेल गॅमेट, म्हणजे ज्याला आपण एग म्हणतो. हे एग आणि मेल गॅमेट आपसामध्ये फ्यूज झाले, युनियन झालं त्यांचं, आणि जायगोट तयार झालं. जायगोट तयार झाला. आता याच्या युनियननी जे तयार होतं ते एक मोठं जायगोट तयार होऊन जातं. हे पाहिजे, एक मोठं जायगोट इथे, म्हणजे हे 2 सेल्स जायगोट तयार होते. 2x आपण पाहिलं की मेल गॅमेट ह्याच्यामध्ये एक्स क्रोमोसोम असतात, किंवा एनने पण हे दाखवू, एगमध्ये पण हॅप्लॉइडच क्रोमोसोम्स असतात, आणि जायगोटमध्ये 2n म्हणजे डिप्लॉइड क्रोमोसोम्स होतात तयार. तर हे जे दोन्ही मेल गॅमेट आहे, याच्यातलं एक मेल गॅमेट हे यांनी फ्युजन केलं कोणासोबत, एगसोबत, आणि जायगोट बनवलं. आता हे तयार झालं जायगोट है ना, हे झालं तयार जायगोट. आता याच्यामध्ये 2 पोलर न्यूक्लियाय आहे, हे दिसून राहिले 2 पोलर न्यूक्लियाय. या 2 पोलर न्यूक्लियाय म्हणजे याच्यावरही NN क्रोमोसोम आहे, हॅप्लॉइड क्रोमोसोम्स आहे. तर हा जो दुसरा मेल गॅमेट आहे, हा पोलर न्यूक्लियसोबत युनाईट होतो, याच्यासोबत फ्युजन होतं त्याचं, आणि याच्यापासून झालं. आता हे एंडोस्पर्म तयार होते. हे जे पोलर न्यूक्लियाय झाले ना, याच्यापासून हे एंडोस्पर्म तयार होते. हे एंडोस्पर्म तयार झालं. तर आता हे एंडोस्पर्म तयार झालं, आणि हे जायगोट तयार झालं. हे जायगोट जे आहे ते 2n आहे, डिप्लॉइड आहे, आणि याच्यामध्ये किती होते, पहिल्याच आपल्या जो पोलर न्यूक्लियाय 2 होते है ना, तर 2 पोलर न्यूक्लियाय आणि एक आपला मेल गॅमेट. हा मेल गॅमेट त्याच्यासोबत फ्यूज झाला. तर हे मेल गॅमेट आणि पोलर न्यूक्लियाय हे फ्यूज झाल्यानंतर हा जो एंडोस्पर्म आहे हे 3n ट्रिप्लॉइड तयार होते, आणि जायगोट डिप्लॉइड तयार होते है ना. आता याच्यामध्ये हे आता जायगोटला हे जे एंडोस्पर्म है ना, हे काय करतं, न्यूट्रिशन याला देतो. हे जे एंडोस्पर्म आहे हे पुन्हा याच्यामध्ये मायटोसिस डिव्हिजन होते. मायटोसिस डिव्हिजनद्वारे पूर्ण न्यूट्रिशन हे जायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतं. आता हे मोठं जेव्हा झालं तर या जायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो, आणि हे एंडोस्पर्म आहे हे याला न्यूट्रिशन देतं, याला मोठं करण्याचं काम करते. सिनर्जिट पण डिस्ट्रॉय होऊन जातात, आणि अँटीपोडल सेल्स पण डिस्ट्रॉय होऊन जातात. फक्त आता एम्ब्रिओची वाढ होते, आणि एम्ब्रिओ काय आहे, एम्ब्रिओ मिनी पार्ट ऑफ प्लांट आहे, एक खूप मायन्यूट पार्ट आहे, ज्याच्यामध्ये सगळंच असते. त्याच्यामध्ये लीव्स असते, रूट्स असतात, आणि स्टेम पण असते. म्हणजे हे तिन्ही पार्ट त्याच्यामध्ये फार मायन्यूट रूपामध्ये असते, म्हणून त्याला एम्ब्रिओ म्हणतात. तर हे जे एम्ब्रिओ आहे डेव्हलपमेंट याच्यामध्ये होते, याच्यामध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे की हे स्टिग्मामधून इथून पॉलन ट्यूब आली, हे एम्ब्रिओपर्यंत गेली, आणि याच्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आपण बघितलं की इथे फर्टिलायझेशन, याला फर्टिलायझेशन का म्हणजे फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. तर इथे फर्टिलायझेशननी जायगोट तयार झाला, आणि दुसऱ्या फर्टिलायझेशननी एंडोस्पर्म तयार झालं. तर हे 2 मेल गॅमेट याच्यामध्ये फर्टिलायझेशनमध्ये पार्ट घेतात, म्हणून याला डबल फर्टिलायझेशन असे म्हटले जाते. 2 न्यूक्लियाई पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस, सो इट इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. याला काय म्हटलं जाते, डबल फर्टिलायझेशन. तर आपण आता हे बघितलं, फर्टिलायझेशन बघितलं, आणि फर्टिलायझेशनमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे
फर्टिलाइज होऊन जायकोट तयार होतं, एम्ब्रिओ जायकोट तयार होतो आणि जायकोटला एंडोस्पर्म हे न्यूट्रिशन देतं. हे आपण सगळं बघितलं. आता आपण याच्यानंतर बघू की हे जे मी तुम्हाला तसं सांगितलं की जायकोट तयार होतो. मग जायकोटपासून काय तयार होतो? जायकोटपासून एम्ब्रिओ तयार होतो आणि हा जो एम्ब्रिओ आहे याला तो एंडोस्पर्म हे पूर्ण न्यूट्रिशन देत असते. तर आता हा जो एम्ब्रिओ तयार होतो हा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. हे पहा, हे तुम्हाला दिसत आहे, हे मी सीड दाखवते. हे बघा, हे मटकीचे सीड्स आहे आणि यामध्ये त्यांच्यापासून स्पष्ट रेडिकल निघालेले दिसत आहे आणि हे रेडिकलच मोठे होऊन मूळ बनवणार आहे. हे पहा, लीफ लाईक स्ट्रक्चर दिसत आहे. लीफ लाईक 2 छोटे छोटे लीफसारखे पार्ट्स दिसत आहे. तर हे आहे एम्ब्रिओ. आता आपण बघूया एम्ब्रिओचं आपण स्ट्रक्चर पाहू. एम्ब्रिओ म्हणजे काय? इट इज अ प्रायमरी स्टेज ऑफ ऑर्गॅनिझम बिफोर बर्थ, किंवा हे मायन्यूट पार्ट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. इथे आता आपण प्लांटचा एम्ब्रिओ बघून राहिलो, म्हणून आपण बघू की यामध्ये एक रेडिकल आहे. हे रेडिकल हे रूटचा शॉर्ट फॉर्म आहे, म्हणजे याच्या एम्ब्रिओनिक रूट म्हणतात या रेडिकलला. हे आहे प्लिम्यूल. प्लिम्यूल म्हणजे एम्ब्रिओनिक शूट, किंवा याला हायपोकोटाईल पण म्हणतात. याच्यापासून शूट डेव्हलप होतं. आणि हे आहे कॉटिलिडन्स. हे जेव्हाही आपण एखाद्या बीचं जर्मिनेशन होते तेव्हा, केव्हाही सीडचं जर्मिनेशन होते, तर सगळ्यात पहिले आपण जे कोंब फुटतात म्हणतात, मग सगळ्यात पहिले त्याच्यातून रेडिकलच बाहेर निघतो आणि कॉटिलिडन्स आणि प्लिम्यूल हे त्याच्या आतच असतात. तर जनरली तुम्ही बघितलं असेल की एखाद्या चिंचेचं झाड किंवा हरभऱ्याचं झाड जेव्हा जमिनीतून वर येते, आपण त्याला रोवतो, जर्मिनेशन नंतर ते जेव्हा वर येतात जमिनीच्या, तेव्हा आपल्याला 2 हिरवे असे पानं दिसून येतात त्याच्यामध्ये. तर हे जे 2 हिरवे पानं असतात ते त्याचे कॉटिलिडन्स असतात आणि ते कॉटिलिडन्समध्ये एंडोस्पर्म भरलेला असतो आणि त्याच्यानंतर ते डेव्हलपमेंट पानांमध्ये होते. परंतु जेव्हा हरभरे, वाटाणे, चिंच यामध्ये एंडोस्पर्म हे कॉटिलिडन्समध्येच भरलेले असतात, जेव्हा की बरबटी, मटकी यामध्ये कॉटिलिडन्स वेगळे असतात आणि एंडोस्पर्म वेगळं असते. त्याच्याबद्दल तुम्ही नंतर पुढच्या वर्गात शिकालात. तर आपण आता बघितलं की यामध्ये प्लिम्यूलपासून शूट तयार होते, रेडिकलपासून रूट तयार होते, कॉटिलिडनपासून पानं तयार होतात आणि अशा प्रकारे एक मोठ्या प्लांटचा हा शॉर्ट फॉर्म आहे. आणि या एम्ब्रिओमध्ये सगळं काही असते, म्हणजे एका मोठ्या झाडाचा मायन्यूट रूप आहे. या एम्ब्रिओपासूनच एक मोठ्या प्लांटचं डेव्हलपमेंट होते. आता आपण बघूया की हे आहे आपला फ्रूट आहे. या फ्रूटमध्ये काय झालेलं आहे? हा फ्रूट डेव्हलप झालेला आहे ओव्हरीपासून. आपण ओव्हरी बघितली होती. हे पाहे असं बघितलं होतं. याला हे स्टाईल लागलेली आहे, स्टिग्मा लागलेला आहे, हे आपण बघितलं होतं है ना. तर याच्यामध्ये आपण ओव्हरीपासून ओव्हरीचा हा वरचा भाग तर वाळून जातो आणि हे एक फ्रूट तयार होतो ओव्हरीपासून. आणि ओव्ह्यूल्सचे आपण बघितलं होतं. ओव्ह्यूल्समध्ये आपण फर्टिलायझेशन पण बघितलं होतं. तो ओव्ह्यूल्सपासून सीड तयार होतात. आता तुम्ही आता टमाटर आणि काकडी बघितलीच आहे ना. टमाटर आहे तर तुम्हाला फ्रूट्स माहीतच आहे. कोणत्याही फ्रूटमध्ये सीड असतात, आंब्यामध्ये पण सीड असते. आता आपण एखादं असं जसं फ्रूट आहे तशामध्ये पाहू, जसं एक टमाटर किंवा काकडी तुम्ही चिरा. काकडी आणि टमाटर चिरल्यानंतर तुम्हाला त्याच्यात बारीक बारीक सीड्स दिसून येतात. हे सीड्स ओव्ह्यूल्सपासून तयार झालेले आहे आणि टमाटर किंवा काकडी हे फ्रूट्स आहेत. तर ओव्ह्यूल डेव्हलप्स इंटू सीड्स अँड ओव्हरी इंटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड when fruit break up and they germinate in the soil under favorable condition. Zygote develops at the cost of food stored in endosperm of seed, and thus a new plantlet is formed. This is called as seed germination. आता हे जे सीड्स आहेत, हे आता हे कसं जंगली फ्रूट आहे. हे कधी सीड हे पडून जातात हे खाली, आणि खाली झाल्यानंतर हे फ्रूट सॉईलमध्ये गेल्यानंतर हे सॉईल काय होऊन जाते,
फ्रूट ब्रेकअप होऊन जाते, वाळून जाते आणि त्याच्यामध्ये हे तुटल्यानंतर याचे सीड्स तिथे स्प्रेड होतात आणि सॉईलमध्ये स्प्रेड होतात. फेवरेबल कंडिशन झालं की ते सीड डेव्हलप होतात आणि आपण पुष्कळ ठिकाणी पाहतो की सीड आपण पण लावतो आणि जमिनीमध्ये लावतो आणि ते नवीन त्याच्यापासून प्लांटलेट्स तयार होतात. ते आता हा जो एम्ब्रिओ आहे हा एम्ब्रिओज डेव्हलप होतो, हा एम्ब्रिओपासूनच प्लांटलेट तयार होतात. तुम्ही पुष्कळदा चिंचेचं झाड थोडंसं पाहिलं असेल किंवा हरभऱ्याचं झाड बघितलं असेल की त्याच्यामध्ये दोन पानासारखी रचना बाहेर येते. ते हे जे कॉटिलिडन्सच असतात त्याच्यातले, ज्याच्यामध्ये की एंडोस्पर्म होतात, जे की त्याचं त्या एम्ब्रिओचं न्यूट्रिशन करते एम्ब्रिओ आणि त्याचं न्यूट्रिशन करते. तर हे ज्या वेळेला आपण त्याला सॉईलमध्ये ग्रो करतो, सॉईलमध्ये लावतो, सॉईलमध्ये लावल्यानंतर मग ते पूर्ण चांगली फेवरेबल कंडिशन झाल्यानंतर याचं डेव्हलपमेंट होतं. हे जे सीडलिंग्स तयार होतात किंवा प्लांटलेट्स तयार होतात आणि हे जे या प्लांटलेट्सपासून मग नवीन झाड तयार होतं. तर याला सीड जर्मिनेशन असे म्हणतात.